लोकेशन आता ना फायनली नवरदेवकांना नवरीला घेण्यासाठी गाडी आली तर अशी सहज उचलतो माहिती त्याचं तेवढं कॅपॅसिटी आहे आणि इकडे सुधीर वाटते जातात आणि सुधीर वाटते हा घेतला तर आता नवरी निघाली बघा तर त्यासाठी सुधीर द्यायला लागते त्यासाठी मेजर मी शादी में देते हैं ना मोतीचूर लाडू इकडे घेतल्यात बघा पप्पाने एक 2 किलो तर हे लाडू सिद्धुरी घेऊन आम्ही इकडं आमची नवरी आली बघा पहिलं लगीन हिचं झालं ही हाय सुट्टीची सक्की चुलत बहीण साक्षी थोरल्या बारक्या जावाची पोरगी कसं चालू आहे तुझं काय चांगलं चालू आहे ना कसं का चुडा फिडा हे ते कधी आणलं तुला इकडं काल परवा आणलं होय होय मला कुठे येतं होय बरं बरं आता कधी जाणार आहे माघारी लगीन फिगीन करूनच हा जमतं ओके आणि हे माझ्या दुर्गा इथलं विषय नाही इकडे बघितलं काय बघितलं माझ्या भाऊने इथं हॉटेल मांडलंय म्हणली एवढं गिरायक परत कधीच भेटायचं नाही आताच करून घ्यावं समजा काय करायचं ते अय गोळ गट्टे हो कोक इकडं बघा आपलं चित्र हितवर आलेलं आहे बघितलं हे स्नेहल सागर मस्त बागी शिवयो असं पेंटर काय सुट्टीच द्याय नाही गाड्या जेवढं डिझाईन येते तेवढं करायला लागले ते बघितलं का इकडं आणि इकडं काय चालू दाखवतं आता बघा इकडं हा दाजी हेडफोन फेडफोन टाकून वर बापा गाड्या विशेष नाही गाड्या आमच्या मामीचं कुठं फिरताय तुम्ही रे कुठं फिरताय हा होय रे होय तिथं बघा मामी आल्या त्या हा साक्षी कुठं पप्पाच्या महाग तिकडे इकडे हे करायचं पप्पाच चाल मामाचं आगमन झालं म्हातारी माणसं म्हणल्या जायचे सगळ्यांना एक दिवस पाकिस्तानने बोंब टाकायला घेतली एखादा आले जवळ धडकले गाडीला धडकले आईस्क्रीमच्या नादा या नंबर प्लेटला धडकले काय करा तू धडकशील बाबा नीट ठीक करा हा ओके ओके हा समजा आला का माझा डुग्या तर काय आयला आम्हालाच बांगड्या भरत्यात चुडा फिडा नवरे राहिली साईडला ना आमचं हातगच केल्यात हा ह्याच्या हातात बांगड्या भरल्या ते रडायच लागले बाकीच्या हातात पण बांगड्या फिंगड्या घातल्यात हा हा तुमच्या हातात भरल्यात का बांगड्या फिंगड्या हा 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 तू का पळतोय हाताला लागून किती दाखव किती लागलं समजा बोट चिमवून घेतल्यात गाडीत हा दुखापत केली बघा दाजी किती लागले काय 100 रुपये आणि तू बांगड्या भरल्या नाही बरं ठीक आहे असं झाडाखाली बघितलं समजा पाहुणार या आबा दाजीची काय झालं मामी लय उशिरा तुम्ही आला गाड्या तुम्ही 2 दिवस अगोदर पाय होता तुम्ही परत डबल आजी झाला काय झालं ऋषीला पोरगा अरे वा 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 15 दिवसांनी लागा लागा का आपण तेवढा पराक्रम केलाय म्हणल्यावर काय येतं ही तुम्हाला सांगतो सिट्या चुडा भरला फायनली सिट्याला चुडा भरला समजांचं झालं माझी बायको मेहंदी काढायला लागली बाबा हा का ग इतकं उशीर असतो वरडू घेतले तुमच्या बायकोला माहिती का अरे बाबा आता पोचरती तिकडे बॉम्ब टाकाय गेलती माहिती का कुठं पाकिस्तानला पाकिस्तानला बॉम्ब टाका ही खंबीर आहे पाकिस्तान झोपवलं सगळं मेजर खंबीर आहे एका बॉम्ब मध्ये
सगळ्यांचं मेहंदी आताशी मेहंदी तसलं काय करतो तसलं काम किती पाकिस्तानचा काम का मामीच्या हातात ती नसलं तेलाची बाटली आणायची का होय मामीने तब्येत चांगली केली आता कमी केली ट्रॅक्टर घेतल्यापासून ट्रॅक्टर कोण चालवतंय मामी आता इथल्या. बांगड्या तुझ्या भरल्या होत्या दाखव हे म्हटलं काय घेतलं हा ना गोड घेतलं बरं समजे वाचले स्वतः ताई तुझी दाखव असं काय आजोबा सुट्टीचा आजोबा आहेत हे बघा नाना आल्यात गावात लय दिवसां किती दिवसात ना आला नाना सुपारीला आलता तेव्हा आताच हा आता चालली बघा ती आता येते घ्यायला गाडी आली जवळ अर्ध्या तासात येईन आता ही पण गेली ना तुमची हे का ही पण लग्न होऊन गेली सजून आलेले सागर स्नेहल यांचा शुभ तारीख वगैरे टाकून आणि तुमच्या गाडीची पण ओळखीचीच असेल तर असो तर इकडं अशी गाडी आणि तुम्हाला इकडं सिद्धूर सोडायचा कार्यक्रम चालू आहे आता नवरी जाणार आहे आपली शंभू गेलता गावात बांगड्या संपल्या होत्या बांगड्या आणण्यासाठी म्हणजे ज्या गाळा बसत नाही मोठ्यांचा ते आणण्यासाठी गेलता शंभूचे इकडं मित्र आहे ते तर पेंटरने मस्तपैकी नाव हाणलं बरं का इकडं आणि सिद्धुरी त्यांची पण आली त्यांची आली गऱ्याच्या लाडूची आपण हे आणलेले आपण आयत आणलं त्यांनी घरनं बांधून आणलं इकडं दादा आलाय दादा आला मामा आला बाबा नवरदेवाचा मी पण मामाच आहे पण ही तुम्हाला समजा मान तुझा आहे यायचंय की येणार की पप्पू आलाय बघा गाडी घेऊन इकडं बाकीचे खालचे बसले ते इकडं समधी पाहुणं इकडं मेजर इकडं आमचा मामा मेजर दाजी तोंड बघा काय दाजी इकडं बांगड्या भरायला चालू इकडं मावशी आली आहे मावशी उर का की लवकर दिवस मावळायच्या आधी जायचं असते म्हणतात हा सासूबाई कळत उठा की तुम्ही काय करता बसून त्या बाबाला धरून बसलाय त्याला ती नाही कुठं जात त्याला सोडा ती नाही कुठं जात त्याला मी आहे शिल्लक आहेत का एवढं मग आता काय एवढं शिल्लक राहिले किती राहिले 10-15 राहिले हा काका आपली शिजुरी कुठे आपली आपली शिजुरी तर ही त्यांची शिजुरी कोमल व्हायला हा चला हे झालं कुठवर आले या मामी जरा मामीला मान द्या मामी पुढे हवं काय तुम्हाला लय केलेलं तुम्ही मित्रांनो आता ही आपली सुधुरी वाटावाटी चालू झाली आणि इकडं सुट्या बसली सुट्या कसं वाटतंय बाळा डोळ्यात कुकू गेलं वय हा आणि प्रियंकाचं इकडं मावशी या इकडं आहे माझे तर आता इकडं पाया पडायचं बरं काय सुट्या समजायच्या इकडं ताई आहे ताईचा जीव होतं खालीवर थोडं रडायसाठी पण नाही रडत बरं वाटतंय आता एक रडाय चालू केली समजे रडते मामी पण आली माझी सख्खी मामी या लय जीव लावते मला काही आणि पाठीमागं प्रियंका आहे ही माझी वहिनी या ताई आहे इकडं माझी सख्खी मावशी आहे ही माझी आहे ही सख्या बहिणी दोघी इकडं मीनाक्षी वहिनी पण आहे मेजरची बायको हां बघितलं इकडं मेजर आहे तर आपलं आप्पाच्या करामती फेमस रील स्टार पण आहे हा त्यांचं फॅन आहे ना इकडं बा इकडं दाजे पण आहे बाप्पाचा जीव आता खालीवर होतोय थोडा पण जाऊ दे गुंगवलंय चांगलं बरं झालं ह्यांचं आभार आहे शेजाऱ्यांचं कारण दाजीला गुंगवलं असू दे पाहुण्यांनी गुंगवलं दाजीला नाही तर एकटं रडत बस बाप्पाचा जीव माहिती आहे ना मंडपाच्या आड बेताडा दरवाजा आड रडणार हे असलं असतं काय हे तर चालू केलं म्हणजे समजे रडवीन पण हसून खेळून चालू हे माझा मावस भाऊ आहे पोलिसमध्ये असतो तिकडे घर चिरवलेला आला हेलिकॉप्टरने काल भारी वाटलं सुट्टी काढून आला मग यायला लागतं त्याला काही करून देशाचे रक्षक आहेत हे दोघं जण रक्षक आहेत देशाचे पण आले तर आता ही गाडी तर बघितली तुम्ही इकडं गाडी हा हे बारक्या चिल्या पिल्यांचं शंभू कुठे आहे मित्र तुझं काय कुठे आहे काय नाव आहे राजकुमार हा तू ओळखीचा चांगला याला पहिल्यांदा बघ काय
सार्थक होय होय हाय आता तुमच्याच बहिणीचं म्हणायचं आणि खायला जेवला का नाही रे तुम्ही आल्यापासून हा उचल की तू माझा जीव नवरीचा जीव तुझा जीव जीव बघून तरी मला तुझं मान आहे या का उचलू मी नाही नको असू दे पाय धुवायचं कुठं फायनली समजा झालं सुधर वगैरे सोडून वाटून हे आपली झाली सुधर त्यांचं झाली आपण काय सुधर दिली बांधून आणि नवरी निघालेली आता तर पांडूने उचलून कितवर नेलं आणि म्हणतात की मामाने उचलून घ्यायची असते पांडूला म्हणलं तूच उचल आणि तिचं पाय धुते ती तर इकडे समजा ऑल फॅमिली आपली बघितलं का समजे तर फायनली निघाली सर्व तर सिट्या बसले दाजी आहेत दाजी रडलं ताया रडली समजे रडली बघा समद्यांना रडवलं सिट्याने बैठलं आणि मॅडम आणि राणी चालल्या सोबत आणि पूजा पांडू ही पाठीमागणं चालल्या ती पोरं ही आहे ती विषयाने बाकीचे आप्पा हे येते जावा नियोजन करा मागणी येतो काय दादा मामी थांबा थोडी वेळ तुम्ही त्याच्या सांगा त्या दिवशी आम्ही त्या ग्रामीण हॉलवर गेलो उतरायला त्यांची 18 वाजता येणार नाहीत ना एवढं आपली सोमा येतो हा येतो सामान जर असतं जरा माणसं पाहिजे आता ते खाली उतरायचं सुट्या ती येतात की मॅडम ती समजा नाही तिथं जाऊन तिथनं सकाळ सकाळ टाकलं असतं तर झालं सामान इथं ते जात थोडी इथं नाही ना कार्यक्रम तिकडे तिकडे गेला इथं थोडी तर आता हे पुढे जातील पांडू दुसरी गाडी घेऊन जाईल नंतर मागणं तर फायनली नवरीची गाडी गेली पुढं हे बघितलं घरचे सोडवायला बांगड्या भरल्या इकडं ताय शेवट बांगड्या भरते नवरी वाट लावून बघितलं ताई सकाळ लवकर उरका हळदीला काय इथून याचा पिकअप केला वाटते अनिलचा तरी पण आपल्या गाडीवर गावात जावा मॅडम चालल्यात आता मॅडम आणि राणे आणि बाकीचे चालल्यात पांडव हे ते हा सागरचे ते नवरदेवाकडे आपल्याच घरी दोन्ही घर आपलेच हा एवढा आहे ते पाहुणं आपलंच इथलं आपलंच काय आपल्याच घरी जायचं ते पण घर आपलंच आहे तर ताईने अशा बांगड्या भरल्यात तर वरमाईला तिच्या आईकडून बांगड्या असते त्या तर त्याचं पैसा आई देते या त्यांनी 100 रुपये दिले ना त्यांना चला आता आई बांगड्या भरते इकडं चल चल तू चल चल गाडीत बसायला चल 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 आता इकडं नवरीची गाडी पुढे गेली आता पाठीमाग ना हे बघा कोण कोण चाललं या नाही पुढं गाठायचंय की पांडू चालला ह्यांना बाकीच्यांना घेऊन पाठीमागला राणीची मम्मी रिया पूजा हे जाते ना आता नवरीची गाडी गाठायची शंभूची मित्र आहे तिकडे